अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा नीलकंठेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये चालू असला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम, त्यामधील दुग्ध शर्करा योग म्हणजे शिव महापुराण कथा आणि त्यामधील दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. महाराष्ट्रात जेवढे काही नामांकित सप्ते सध्याच्या तिथीला चालू असतील, महाराष्ट्रामध्ये जे काही दिग्गज मोठे मोठे कार्यक्रम की महाराष्ट्राने ज्या कार्यक्रमाची नोंद घ्यावी असे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम चालू असतील, मला असं वाटतं त्या सर्व कार्यक्रमामध्ये पहिला नंबर आपल्या गावच्या कार्यक्रमाचा लागतोय. महाराज भोलेनाथाच्या दरबारामध्ये चालू असला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम. जेव्हा कार्यक्रम सुरू झाला त्यातले अर्ध्यातल्यावर नाही 95% लोक तर आपण हजरच नव्हतो महाराज, कारण 117वं वर्ष आहे सप्त्याचं. कितवं वर्ष आहे? 117वं. म्हणजे 117 वर्षापूर्वीतलं कोणीच नाहीये महाराज, बरोबर आहे का नाही? कोणीच नाहीये. आणि अजून सुद्धा ही परंपरा अशीच चालू आहे. म्हणून तुम्हाला सर्व ग्रामस्थ मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. जेवढ्या योग्यतेचं ज्ञानदान आहे तेवढ्याच योग्यतेचं अन्नदान सुद्धा तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलंय. आणि मंडपाचा थोडा सर्वे केला तर एक गोष्ट प्रामुख्यानं बाळूमामा आपल्या लक्षात येईल. मी येत असताना बघत होतो जेवढी काही ओघ या कार्यक्रमाकडे लोकांचा होता त्यामध्ये 95% ओघ हा तरुणांचा होता महाराज. कोणाचा होता? तरुणांचा होता. तुम्ही अजून सुद्धा कॅमेरावाल्यांनी सुद्धा सर्व लोकांकडे पहा, एवढ्या मोठ्या लोकांमध्ये फक्त 20 टोप्या दिसतील महाराज. तुम्हाला किती? 20 टोप्या दिसतील. बाकीचा सर्व तरुण वर्ग आहे आणि तरुण वर्ग संप्रदायाकडे खूप चांगल्या प्रकारे वळतोय महाराज. मला खूप आनंद वाटतो. अरे आज तरुणांना दिशा देण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदाय करू शकतो. एक या तरुणांना जातीवादापासून दूर करण्याचं काम जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण करत असेल तर तो फक्त वारकरी संप्रदाय करतो. 2 आणि या तरुणांना व्यसनापासून दूर करण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण करत असेल तर तो फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय करतोय महाराज. मला खूप आनंद वाटतोय, आनंद आहे महाराज. तरुण कीर्तनकार आहे, तरुण वादक आहे, माईक सिस्टीमवाला सुद्धा चांगला तरुण आहे, बरोबर आहे का नाही? गायकही तरुण आहे. सर्वच तुम्ही सर्व मंडळी सहकार्य करता आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी तसं जर पाहायला गेलं तर कार्यक्रमाला ही जागा आपल्याला खूप अपूर्ण पडतीये महाराज. अर्ध्याच्या वर लोक बाहेर बसलेले आणि गरमी जास्त आहे. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये. अगदी थोड्या वेळात मध्ये जेवढा वेळ मला ग्रामस्थांनी दिलेला आहे तेवढ्या वेळेमध्ये ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू. विढाला विढाला तुकोबरायचंय. लक्ष द्या, अगदी थोड्या वेळात अभंगाचा विचार करायचा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराचं वर्णन करतात. लक्ष द्या कीर्तनाकडे. वर्णन करत असताना जो व्यक्ती अधिकारी आहे, वर्णन करणाराही व्यक्ती अधिकारी असावा लागतो. 1 ज्याचं वर्णन करायचा तोही व्यक्ती अधिकारी असावा लागतो. 2 आणि वर्ण विषय सुद्धा अधिकारी असला पाहिजे. 3 बहुतांशी जनरली तुमच्या आणि माझ्यामध्ये या 3 गोष्टी एकत्रित सापडत नाहीये महाराज. बऱ्याचशा वेळेस वर्णन करणारा अधिकारी असतो पण ज्याचं वर्णन करायचं तो गधा असतो. कधी कधी जो वर्णन करणार आहे तो गधा असतो आणि ज्याचं वर्णन करायचं तो योग्य असतो. बऱ्याचशा वेळेस असं होतं वर्णन करणाराही योग्य असतो, ज्याचं वर्णन करायचं तोही योग्य असतो, पण वर्णविषय चुकीचा असतो. बसणारे मंडळी लक्ष द्या कीर्तनाकडे. पण त्रिकुटी जर साधली असेल तर माझ्या तुकोबरायने साधली महाराज. वर्णन करणारे तुकोबराय आहे, ज्यांचं वर्णन करायची ती आमची आई ज्ञानोबराय आहे. आणि काय वर्णनाचा विषय महाराज आपण अभंगात पाहणारच आहोत. समाजामध्ये बहुतांशी ही त्रिपुटी आपल्याला पाहायला भेटत नाहीये. बऱ्याचशा वेळेस सप्ताहाला कीर्तनकार गेल्यानंतर थोडा ट्रबल कमी कर फक्त दादा, याचा थोडा ट्रबल कमी कर. कीर्तनकार व्यासपीठावर येण्याच्या अगोदर एखाद्या बैठकीत बसला की कार्यकर्ते मंडळी आमच्याकडे येतात. महाराज ओ बाबा 10,000 रुपये दिले हो या माणसाने आमच्या सप्ताहासाठी. किती दिले? 10,000 रुपये दिले. आणि 10,000 रुपये महाराज याच्यासारखा कर्ण आमच्या गावात दुसरं कोणीच नाहीये. बसणारी मंडळी 10,000 कोणाला कर्ण करू नका. कारण कर्णासारखा दातृत्ववान व्यक्ती, कर्णासारखा दानी व्यक्ती,
कर्णासारखा दानवान व्यक्ती या विश्वाच्या पाठीवर जन्माला आलेला नाहीये. आपण 2 मिनिटात महाभारतात जाऊन परत भारतात येथून फक्त माझ्याकडे पहा. एक वेळचा प्रसंग आहे. दुर्योधनाने आपल्या पत्नीला आणण्यासाठी कर्णाला पाठवलं. सोन्याचा रथ तयार केलाय. ए मित्र कर्णा, माझ्या पत्नीला घेऊन गेला कर्ण आणण्यासाठी. सोन्याचा रथ तयार केला आणि दुर्योधनाच्या पत्नीला रथामध्ये बसवलंय. आणि रथामध्ये बसून कर्ण दुर्योधनाच्या पत्नीला घेऊन येत असताना जंगलाचा मार्ग लागलाय. काही लोक गरीब होते. कर्णाकडे गेले. कर्णा, ए कर्णा, तुझी कीर्ती ऐकून आम्ही, तुझ्या दरबारात जोही कोणी येईल तो विनमुख जात नाहीये. अरे घरची परिस्थिती नाजूक आहे, खूप गरीब आहोत रे आम्ही, काय सांगू तुला. असं तसं केल्यानंतर आम्हाला काहीतरी दान दे. कर्ण दातृत्ववान होता. कर्णाजवळ जेवढे अंगठे होत्या, लॉकेट होतं, सोन्याचा मुकुट होता, जेवढं काही अंगावर सोनं होतं तेवढं त्या लोकांना देऊन टाकलं. परत रथ सुरू झाला. काही अंतरावर गेल्यानंतर परत काही लोकांनी रथ थांबवला. कर्णा, ए कर्णा, तुझी कीर्ती ऐकून आम्ही, काहीतरी दे आम्हाला. अंगावर काहीच नव्हतं, होतं तेवढं सगळं मागच्या लोकांना देऊन टाकलं. आणि हे लोक जर विनमुख गेले तर माझं सर्वस्व पुण्य घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. क्षणाचाही न विचार करता दुर्योधनाची पत्नी पाठीमागं बसली होती. कुठं बसलेली होती? दुर्योधनाची पत्नी पाठीमागं बसलेली होती. आणि पाठीमागं बसलेली असताना दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावरचे दागिने काढले आणि कर्णाने काय दिले? काढून दिले. लक्ष देऊन ऐका. आता महिला मंडळीला सोनं किती आवडतं हे आपल्याला कळणार आहे का महाराज? ज्या दिवशी तुम्ही बाई असाल त्या दिवशीच कळेल, तसं कळणार नाहीये. कर्णाने सगळे दागिने काढून दिले. रथ हस्तिनापूरमध्ये आला. रथातून दुर्योधनाची पत्नी ज्यावेळेस खाली उतरली, थै 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 करत नवऱ्याकडे गेली. ओ मालक, कळतं का तुम्हाला काही? काय मित्राला पाठवलं तुम्ही? माझ्या अंगावरचे सर्व अनमोल किमतीचे दागिने, एक एक रत्न पृथ्वी तुला एवढा मोठा होता, सर्व दागिने काढून त्या कर्णाने गरीब लोकांना देऊन टाकले. दुर्योधनाने हात जोडले. बाई, बरं झालं कमीत कमी तू तर घरी आली. काय म्हणला दुर्योधन? बरं झालं कमीत कमी तू तर घरी आली. अगं बरं झालं तुला कोणी मागितलं नाही, नाही तर कर्णाने तुला सुद्धा देऊन टाकलं असतं. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, 20,000 आणि 10,000 कोणाला गावचा कर्ण करू नका. म्हणून वर्णन करणारा जरी योग्य असला, ज्याचं वर्णन करायचं तोही व्यक्ती असला पाहिजे योग्य. आता वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबराय आहे. काय तुकोबरायचं वर्णन करायचं? वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एराने वावा मारमाथा, एराने वावा मारमाथा. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, वेदाचा तो आमासीच ठावा, एराने रात्रभर जरी तुकोबरायचं वर्णन केलं तरी थोडे. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकोबराय सारखा महात्मा, तुकोबराय सारखा वैराग्यवान व्यक्ती या विश्वाच्या पाठीवर जन्माला आलेला नाही. अरे या महाराष्ट्राचे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायकडे नजराना घेऊन गेल्यानंतर तुकोबरायचे उद्गारे सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान. दिवट्या छत्री गोटे, दिवट्या छत्री घोडे, दिवट्या छत्री घोडे, दिवट्या छत्री घोडे, दिवट्या छत्री घोडे, दिवट्या छत्री घोडे.
बसणारे मंडळी, अरे तुकोबरायच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा येऊन बसल्यानंतर तुकोबरायच्या कीर्तनातले उद्गार आहे, मुंगी आणि राव आम्हा सारेखाची जीव, नाही भिडभार तुका मने साना थोर. काय तुकोबरायचं वर्णन करायचं? अरे मित्राने मित्राचं वर्णन करणं यथार्थ वर्णन नाहीये, सासूबाईने जवायचं वर्णन करणं हे यथार्थ वर्णन नाहीये. एखाद्या विरोधकाने तुम्ही नसताना माघारी तुमचं वर्णन करणं याला यथार्थ वर्णन म्हणतात. अरे तुकोबरायचा गाथा बुडवण्यासाठी लोहगावच्या रामेश्वर भट्टाने रात्रंदिवस प्रयत्न केले, पण तुकोबरायचं महात्म्य सांगत असताना रामेश्वर भट्टाने काय गोड वर्णन केलंय, तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयोम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, जळी दगडा सहित वह्या तारियेल्या, जैशा लाया मने रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू, तुकिता तुलनीशी सर्वांचे प्रमाण पाठ आहे. गाथ्यामध्ये अजून एक तुकोबरायचा अभंग आहे, रामेश्वर भट्टांचा एक अभंग आहे, याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळिले वचन केली, याचा प्रश्न तुम्ही संती, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मानश्री एका अन्न करता मेळी, देवाचे देऊळ होते जे भंगले चित्तासी ते आले करावेसी. लक्ष देऊन ऐका, तुकोबराय लगेच कीर्तनकार नाही झाले बरं, काही पाठ केली संतांची उत्तरे. पहिले तुकोबराय कोरस करत होते, बरोबर आहे का नाही, कोरस करून काही काही नंतर मग काही पाठ केली संतांची उत्तरे, कोणाचं तरी तुकोबराने टिपण बसवलेलंच होतं महाराज. मोठ्या लोकांचं तुकोबराने श्रवण केलं, काही पाठ केली संतांची उत्तरे. तसं लगेच माणूस कीर्तनकार नाही होत, पहिले त्याला गायक व्हावं लागतं, कोणाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहावं लागतं, नंतर हळू 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 मनुष्य काय कीर्तनकार होतो. लक्ष देऊन ऐका, तुकोबरायचं जीवन सांगत असताना महाराज सांगतात, अरे ज्या महात्म्याची पाटीलकी गेली तरी त्या महात्म्याने देवाकडे तक्रार नाही केली. एक, ज्या महात्म्याचा मान गेला, धन गेला, सगळ्या काही गोष्टी गेल्या, याच्या पुढे जाऊन सांगू, अरे तुकोबरायची बायको अन्न करता मेली गड्यांनो, पण तुकोबरायने परमार्थ नाही सोडला. काय तुकोबरायचं वर्णन करायचं? तुकोबरायच्या पत्नीच्या पायातला काटा मोडल्यानंतर काढण्यासाठी जर विश्वाचा मालक पांडुरंग परमात्मा येत असेल, ही तुकोबरायची परिस्थिती आहे. काय तुकोबरायचं वर्णन करायचं? ठीक आहे महाराज, तुकोबरायचा अधिकार. ज्या ज्ञानोबरायचं तुकोबराय वर्णन करतात त्या ज्ञानोबरायचं काय वर्णन करायचं? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. बसणारे मंडळी, वर्णन करणारे जगद्गुरु तुकोबराय आहे, ज्या महात्म्याचं वर्णन करायचं ते ज्ञानोबराय आहे. आणि काय जगद्गुरु तुकोबराने यथार्थ वर्णन केलंय. मोठ्या लोकांच्या मुखातून या अभंगाची भूमिका अशी ऐकलेली आहे की एक धरणेकरी ज्ञानोबरायच्या दरबारात जाऊन बसलेला आहे. मला ज्ञान प्राप्त व्हावं, माझी समाजामध्ये लोककीर्ती वाढावी, माझे कीर्तन रंगावे, मला तारखी मिळाव्या, अशी यत किंचित अपेक्षा घेऊन ज्ञानोबरायच्या दरबारात बसलेला आहे. ज्ञानोबरायने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, ए वेड्या, आता हे कोर्ट बंद आहे, सध्या देहूगावचं कोर्ट चालू आहे, तू देहूगावला जाय. संप्रदायाचं काय वैभव आहे महाराज माझ्या. लक्ष देऊन ऐका बसणारे मंडळी, ज्ञानोबरायसारख्या महात्म्याने त्याची इच्छा पूर्ण केली नसती का हो? अरे जो महात्मा मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी लिहू शकतो, एक स्वतःच्या पाठीवर मांडे भाजू शकतो, दोन स्त्रीचा पुरुष करू शकतो, तीन ज्ञानोबराय रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, चार ज्ञानोबराय निर्जीव भिंत चालू शकतात, पाच. अरे त्या माणसाची अपेक्षाच काय होती, मला ज्ञान संपादन करून द्यायचं. आणि ज्ञानोबरायचं पाहिलं, ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा. अरे दगडाला सुद्धा ज्ञान प्राप्त होतंय ज्ञानोबरायचं नाव घेतल्यानंतर. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. माणसाने ज्ञानोबरायला सगळं मागं जाऊ, काहीच ज्ञानोबराय कमी करत नाही. लक्ष देऊन ऐका. पण ज्ञानोबरायचं अंतकरण पहा किती मोठं आहे. ज्ञानोबराय तुकोबरायला मान देतात. तो सद्ग्रस्त देहूगावी गेला, आई साहेबाला विचारलं, आई मालक कुठे आहे? आई साहेबाने सांगितलं, भंडाऱ्या डोंगरावर देवाचं चिंतन चालू आहे, भगवंताचं चिंतन चालू आहे. हा भंडाऱ्या डोंगरावर गेला, तुकोबराय झाडाखाली बसले होते. वृक्षवल्ली आभार सोय रे वनचरे, सुंदर भजन चालू आहे. याने तुकोबरायकडे पाहिल्यानंतर तुकोबरायला प्रणाम केला.
श्री संताची माथा चरणावरी साष्टांग श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावला साबाळावतरी विश्रांती पावला साबाळावतरी वाढले अंतरी प्रेम सुखा वाढले अंतरी प्रेम सुखा विश्रांती पावलो साबळावतरी वाढले अंतरी प्रेम सुखा वाढले अंतरी प्रेम सुखा सुख वाढले अंतरी प्रेम सुख प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख प्रेम सुख प्रेम सुख प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. तुकोबरायला प्रणाम केला. तुकोबराय जाग आली. आल्यात कुठून आलात? बसा. रामकृष्णारी जय विठ्ठल सगळं झालं. जय हरी राम राम श्याम श्याम झाला. येण्याचं कारण विचारलं. मी ज्ञानोबरायच्या दरबारामध्ये धरणं धरून बसलो होतो की मला ज्ञान प्राप्त व्हावं. ज्ञानोबरायने सांगितलं आता हे कोर्ट मध्ये तुम्ही देहूला जा. तुकोबराय तुमच्या अंतकरणातली इच्छा पूर्ण करतील. तुकोबरायच्या डोळ्याला धारा लागल्या. आणि तुकोबरायसारखा ज्ञानोबरायसारख्या महात्म्याने तुला माझ्याकडे पाठवलंय. काय ज्ञानोबरायची योग्यता आहे? मज पामरा हे काय थोरपण पायीची वहान पायी बरी काय ज्ञानेश्वरी मुने जय हो. काय ज्ञानेश्वरी मुने काय ज्ञानेश्वरी काय ज्ञानेश्वरी मुने ओ काय ज्ञानेश्वरी मुने काय ज्ञानेश्वरी मुने काय ज्ञानेश्वरी काय ज्ञानेश्वरी मुने दिगी पाताविला धरणे दिगी पाताविला धरणे काय ज्ञानेश्वरी मुने हरी बोल. ज्ञानेश्वरी मुने मुने काय ज्ञानेश्वरी मुने काय ज्ञानेश्वरी मुने मुने ज्ञानेश्वरी मुने ज्ञानेश्वरी मुने काय ज्ञानेश्वरी उने जिहे पाठविले धरणे. ज्ञानोबरायसारख्या महात्म्याने तुला माझ्याकडे पाठवलं. ज्ञानोबरायची योग्यता सांगू. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणते ज्ञानदेव तुमायसे मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन. अरे वेड्या बसणारे मंडळी, आमच्या संप्रदायाचं हे वैभव आहे. आमच्या संप्रदायाची सगळ्यात मोठी ही खुबी आहे की प्रत्येकाला मोठेपणा द्यायला पाहिजेत महाराज. जे जगद्गुरु तुकोबराय अनुरेणू या थोकडा
वास्तविक ज्ञानोबरायपेक्षा तुकोबरायचं वय जास्त आहे, पण ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना तुकोबरायने किती तोंड भरून वर्णन केलं. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव म्हणते ज्ञानदेव तुम्हायसे. बसणारी मंडळी, ज्या माणसाकडं आहे ना महाराज त्या माणसाला दाखवायची गरजच पडत नाही. पहिला मुद्दा आहे. ज्याच्याकडं आहे ना त्याला दाखवण्याची गरज नाही पडत, ज्याच्याकडं नाही त्याला दाखवावं लागतं. हा सगळ्यात मोठं खंत आहे. मी ज्ञानी आहे हे तोंडानं सांगण्याची गरज नाहीये, मी श्रीमंत आहे हे सांगण्याची गरज नाहीये. तुमच्या कृतीतून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून तुमची श्रीमंतीही दिसली पाहिजे, तुमचं ज्ञानही दिसलं पाहिजेत महाराज. अरे ज्या झाडाला फळं जास्त आहे ते झाडने मी वाकलेलं असतं गड्यांनो. ज्या झाडाला फळही नाहीये, ज्या झाडाला फुलंही नाहीये ते झाड वाकत नाही, मोडतं, पण वाकायचा संबंध येत नाहीये. ज्याच्याकडे आहे त्याला काय दाखवायची गरज आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. काळे माणसं जास्त मेकअप करतात का गोरे? काळ्यांना असं वाटतं मी गोरं दिसावं. एकदा का ठरलं ना महाराज त्याच्यात काही बदल होत नाहीये. फॅरम लावली लावू 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 कंपनीचा मालक श्रीमंत झाला, पण याचं थोबड गोरं नाही झालं महाराज. बरोबर आहे का नाही? एकदा का कंपनीतून बाहेर माल पडला, अरे मोबाईल किती चांगला सॅमसंगनं काढू द्या, ते ओप्पोवाले त्याची काय करतात, डमी करतात. पण देवानं हा जो मोबाईल घडवला ना महाराज याची डमी कोणाला करताच आली नाही. बघा ना तुम्ही, एक माणूस एकासारखा नाही, एक माणसाचे केस एकासारखे नाही, नाक एकासारखं नाही, तोंड एकासारखं नाही. असं विचार करा तुम्ही, सगळेच लोक सारखे असते किती अवघड झाला असतो. अवघड नाही, मोठा भ्रष्टाचार झाला असता महाराज. प्रत्येकाच्या गळ्यात पाठी टाकावं लागली असती. MS-12, MS-13, MS-14, नाही तर कठीण झालं असतं ना महाराज. माझ्यासारख्या गरिबानं कीर्तन केलं असतं आणि बाळूमामासारखा पाकिट घेऊन गेला असतं, अवघड झालं असतं ना महाराज. बरोबर आहे का नाही? सगळे समान जर असते तर कठीण झालं असतं. बरं, त्याच्यामुळं देवासारखा हुशार जगात दुसरा कोणीच नाहीये. मला हेच सांगायचं तुम्हाला. जगद्गुरु तुकोबरायचे काही प्रमाण पहा. गोविंद असनी गोविंद शेनी गोविंद त्यामनी. दुसरं प्रमाण देतो, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे. तिसरं प्रमाण घ्या, माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा. चौथं प्रमाण घ्या, गोविंद गोविंद मना लागली या छंद मग गोविंद ते काय भेद नाही. आणि तेच तुकोबराय दरबारात देवाच्या गेले की म्हणतात, मी तवा नाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. तुझं मी आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माये बापा. रे कर्महीन असू शकतात तुकोबराय, मतिमंद असू शकतात. अरे आळंदीत महाराष्ट्रातला सगळ्यात मतिमंद जरी टाकला आणि तुकोबरायची कृपा जर त्याच्यावर झाली तर तो महाराष्ट्रातला नामांकित कीर्तनकार होतो. ही तुकोबरायची कृपा आहे महाराज. ही तुकोबरायच्या अक्षराची कृपा आहे. ही तुकोबराय ज्ञानोबरायच्या अक्षराची कृपा आहे. पण साधू संतांचं कार्य असं आहे महाराज, साधू नाही ते दाखवत नाहीये, आहे ते दाखवतात. आपलं असं झालंय, आपल्याला नाही ते दाखवायची सवय झालेली आहे आणि नाही ते दाखवलं की फजिती ठरलेली आहे महाराज. बरोबर आहे का नाही? तुकोबराय त्या धरणेकऱ्याला सांगतात, अरे वेड्या, ज्या महात्म्याने तुला माझ्याकडे पाठवलं त्याचं सांगू वर्णन ज्ञानोबरायचं. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुलने काय पुढे. अरे ब्रह्मादिकाला सुद्धा त्यांच्या ज्ञानाचा अंत लागला नाहीये आणि माझ्यासारख्या पामराकडे तुला त्यांनी पाठवलं. तुका म्हणे नेने युक्तीचे ते खोली आणि म्हणून ठेविली पायी डोई. पण जाऊ दे, ज्ञानोबरायने तुला माझ्याकडे पाठवलं ना वेड्या. एका वाक्यात सांगू, काय त्या ज्ञानोबरायचं ऐश्वर आहे, काय त्या ज्ञानोबरायची ताकद आहे ते वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ
वाजवायची तर थोडी मनापासून वाजवा, नुसतं जो नका करू, ऐका थोडी वाजवा, थोडी जोरात टाळी. वा वा वा. म्हणजे ती टाळी ऐकून गायकाला अजून उत्साह निर्माण झाला पाहिजेत, वादकाला उत्साह निर्माण झाला पाहिजेत. बरोबर आहे का नाही? ऐका लक्ष देऊन कीर्तन. जयाची हे द्वारी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय ज्ञानोबरायचं वर्णन करतात. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ रेडा बोले. एक माणूस तुकोबराय ऐकायला गेला आणि तुकोबराय सांगला, ओ तुकोबराय, महिन्यातून 4 वेळेस जातो मी आळंदीला. काय म्हणले? महिन्यातून मी 4 वेळेस जातो, माझी मुलगी दिली आळंदीला, मला तर अजून दिसला नाही म्हणजे तो डोळे खराब आहे. ज्ञानोबरायच्या दारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे. सोन्याचा दुसरा अर्थ होतो सुखाचा. काय आहे? सुखाचा. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही बेलाची कशाचे पानं आणतात? ते आपट्याचे पानं, आणि सोनं म्हणून देतात. काय म्हणून देतात? आता ते पानं सोन्याचे एक आपट्याचे हो, बरोबर आहे का नाही? आपण फक्त दसऱ्याला सांगतो सुख घ्या आणि सुख द्या. तसं ज्ञानोबरायच्या दारा सुखाचा पिंपळ आहे. सोनं हे त्याला काय दिलेली? उपमा दिलेली. बरोबर आहे का नाही? सोन्याची काय दिलेली आहे? उपमा दिलेली आहे. आता एवढं जर ऐश्वर्य संपन्न त्या ज्ञानोबरायचं जीवन असेल, आणि दुसरं पहिलं जे वर्णन केलं ते ऐश्वरिक संपन्नाचं वर्णन केलं, संपत्तीचं, आणि दुसरं अंगे ऐसे बळ रेडा बोले. रेड्याच्या मुखातून वेद ज्ञानोबराय बोलवतात. ही ज्ञानोबरायची शक्ती. मैसे पुत्रा मुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसुनिया. हे प्रमाण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर दुसरं प्रमाण घ्या. चालविली जड भिंती धरली चांगयाची घाण. चालविली जड भिंती धरली चांगयाची घाण. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व त्रिजांचा हरविला. रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. 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 नाथबाबा ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना सांगतात, रेड्या मुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. बसणारे मंडळी, त्या काळामध्ये लोकांचा गर्व नष्ट करण्यासाठी ज्ञानोबरायने हा समाजापुढे सगळ्यात मोठा चमत्कार केलाय. बसणारे मायबाप, काय ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला असावा, काय ज्ञानोबरायच्या जीवनामध्ये अशी घटना घडली असावी की ज्ञानोबरायसारख्या योग्याला एवढा मोठा चमत्कार करण्यासाठी समाजाने भाग पाडले. बसणारे मंडळी, लिहून ठेवा एक माझं वाक्य हृदयावर. या महाराष्ट्राला लागलेला एक शाप सांगतो. या महाराष्ट्राला लागलेला एक शाप असा आहे की कोणत्याही जातीमध्ये कोणताही संत जन्माला आला, त्या जातीतल्या लोकांनी त्या संताला त्रास दिला. या महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराज. तुम्ही सर्व संत मालिका तपासा, राजे महाराजांचे चरित्र तपासा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र पहा, धर्मवीर संभाजी राजांचं चरित्र पहा, तुकोबरायचं चरित्र पहा, ज्ञानोबरायचं चरित्र पहा, नाथबाबाचं चरित्र पहा. ज्या ज्या जातीमध्ये जो संत जन्माला आलाय त्या जातीतल्या लोकांनी त्या संताला काय दिलेला आहे? त्रास दिलेला आहे महाराज. अरे या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी एक खंत आहे गड्यानो. इथं सिद्ध होण्यासाठी माणसाला मरावं लागतं गड्यानो. काय करावं लागतं? मरावं लागतं. तुम्ही लय चांगले गायक आहात, तुम्ही लय चांगले समाज प्रबोधनकार आहात, तुम्ही लय चांगले समाजसेवक आहात, तुम्ही खूप चांगलं काम करताय, हे या महाराष्ट्राला कळण्यासाठी माणसाला मरावं लागतो. जिवंतपणे आतापर्यंत या महाराष्ट्राने कोणाचा स्वीकार केला? अरे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती, ती बिचारीला महाराष्ट्राला कळण्यासाठी मरावं लागलं ना महाराज. ज्या गजानन महाराजांचा सोहळा आपण एवढ्या थाटामाटात करतोय, त्या गजानन महाराजांचं शेगाव जाऊन पहा. जगातील 1 नंबर देवस्थान आहे. पण ते गजानन बाबा हयात असताना लोकांना त्यांनी पंक्तीतून उठवून दिला. हा इतिहास विसरता येणार नाहीये तुम्हाला आणि मला. आज ज्ञानोबरायच्या नावानं पोट भरणारे हजारो लोक आहे, पण त्याच ज्ञानोबराय जर सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले तर लोकांनी म्हणावं, ए ज्ञाना, मंदिरात येऊ नको, मंदिर बाटल. ए ज्ञाना, इंद्रायणीचं स्नान करू नको, इंद्रायणी बाटल. मला एक सांगू तुम्हाला,
अरे इंद्रायणीला सुद्धा पवित्रपण ज्या ज्ञानोबरायच्या चरणामुळं होतं, भागीरथीला सुद्धा जे पवित्रपण माझ्या ज्ञानोबरायच्या चरणामुळं होतं, त्या ज्ञानोबरायाने लोकांनी स्नान जर केलं तरी ज्ञानोबरायाने लोकांनी ज्ञानोबरायला बोलाव, मधुकरी तर देऊच नाही हो, पण मधुकरीच्या जोळीमध्ये माती कालवावी. एक सांगू तुम्हाला, ज्ञानोबरायसारखा महात्मा जर कंटाळतो तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज. ज्ञानोबराय विचार करतात की ज्यांच्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषीसाचं भावे वर्ता या झाडू संताचे आड राणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव बसणारे मंडळी, तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी, तुमच्या आणि माझ्या कल्याणासाठी ज्ञानोबरायाने अवतार घेतलाय. पण एवढं होऊन सुद्धा लोकांनी ज्ञानोबरायाला सोडलं नाहीये. आणि मी माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस भोलेनाथाच्या दरबारात करतो. कंटाळतो महाराज माणूस. अरे एखाद्या नास्तिकाने परमार्थिक माणसाचा विरोध केला काही वाटत नाही त्याला, एखाद्या दारुड्याने एखाद्या कीर्तनकाराचा विरोध केला, गायकाचा विरोध केला, वादकाचा विरोध केला काहीच वाटत नाही हो त्याला. पण त्याच्या क्षेत्रातले लोक ज्या दिवशी त्याचा विरोध करतील ना त्या दिवशी तो थकून जातो महाराज, कंटाळून जातो. तो म्हणतो लढाई करायची तरी कोणासाठी. अरे हिंदूच जर हिंदूचा विरोधी झाला तर युद्ध करायचं कोणासोबत हा मोठा प्रश्न आहे. म्हणून खरं सांगू का, मी नेहमी आवर्जून सांगत असतो, एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते गड्यानो. एका गल्लीमध्ये 2 दुकानं होते. एक सोन्याचं दुकान होतं आणि एक लोखंडाचं दुकान होतं. दुपारची जेवायची सुट्टी झाल्यानंतर लोखंड आणि सोनं जेवायला लागलं आणि सोनं लोखंडाला सांगतं, ए लोखंडा, माझाही मालक मला ठोकतो रे, तुझाही मालक तुला ठोकतो, पण माझा मालक ज्यावेळेस मला ठोकतो मी एवढ्या जोऱ्यात आरडत नाही रे, पण तुझा मालक तुला ठोकायला लागला की अख्खी गल्ली जागृत करतो, तो किती कानाला त्रास होतो रे. त्यावेळेस लोखंडाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि लोखंड सोन्याला सांगतं, सोन्या ऐक ना दाद्या माझं, ऐक, ए सोन्या ऐक, तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी. काय म्हणलं लोखंड सोन्याला, ए सोन्या तू आहेस सोनं आणि तुला ठोकणारा लोखंड आहे म्हणून तुझा आवाज कमी आहे. माझं नशीब एवढं खराब आहे रे सोन्या, मी आहे सुद्धा लोखंड आणि मला ठोकणारं सुद्धा लोखंड आहे म्हणून त्रास होतोय महाराज. अरे ज्यांच्यासाठी अवतार घेतला तेच लोक जर आपल्याला मधुकरी देत नसेल तर ज्ञानोबरायाने सुद्धा ताटी लावली महाराज. उपकार आहे या वारकरी संप्रदायावर माझ्या मुक्ताईचे, उपकार आहे या ज्ञानोबरायाच्या या संप्रदायावर माझ्या मुक्ताईचे. मुक्ताईने जर ज्ञानोबरायाला उपदेश केला नसता तर मला नाही वाटत ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी जन्माला आली असती, चांगदेव 65 अमृत अनुभव जन्माला आला असता. 5 वर्षाच्या मुक्ताईने ज्ञानोबरायाला उपदेश करावं. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, हे योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपरा दाचनाचा, साहे अपरा दाचनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साय अपराध जनाचा, साय अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, पावन मनाचा. 5 वर्षाच्या चिमुकलीने ज्ञानदादाला सांगा, ज्ञानदादा संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नाही मना जगी, विरक्त तोची जाना, इह परलोके सुखे शुद्ध ज्ञान ज्याचे मुखे, मिथ्या कल्पना मागे सारा ताटे उघडा. ओ ज्ञानदादा तुमचा जन्म भगवंता समाजाच्या उद्धारासाठी झालाय. म्हणून खरं सांगू का,
म्हणून ज्ञानोबराय ताटीच्या बाहेर आले. ज्ञानोबरायने एवढे मोठे चमत्कार केले. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, जो चमत्कार ज्ञानोबरायने केला तो देवाला सुद्धा जमला नाही. देवाचाही चमत्कार घ्या, ज्ञानोबरायचा चमत्कार घ्या. कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती देवाची आहे, पण जीच देवाची शक्ती तीच माझ्या ज्ञानोबरायची. कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम तिन्ही शक्त्या माझ्या ज्ञानोबरायकडे आहे. देवाची शक्ती घेऊ एक, तुकोबरायची शक्ती घेऊ दोन, देवाची शक्ती घेऊ दोन, आणि तुकोबराय ज्ञानोबरायची शक्ती घेऊ तीन. ऐका लक्ष देऊन. तुकोबराय देवाची शक्ती. यशोदा मातेने भगवंताला सांगितलं, कृष्णा, हे कृष्णा, तो गडवा घेन गाईचं दूध काढ. गडवा म्हणजे तांब्या. गडवा घेतला आणि गाईचं दूध काढायला निघाले. समोरून राधेला पाहिलं. राधेला पाहिल्यानंतर हा बाबा गाईच्या खाली बसायचं, बैलाच्या खाली येऊन बसला. मी नाही बोलत. हा राधेला पाहून बोलले हरी, बैल दुबे नंदा घरी, वारियाने कुंडल हले, ओ वारियाने कुंडल हले, डोळे मोडीत राधा चाले, वारियाने कुंडल हले, डोळे मोडीत राधा चाले, वारियाने. हो, बैलाखाली हा बाबा जाऊन बसल्यानंतर यशोदेने डोक्याला हात लावला. बाई, नक्की पोरग केरकळकर न्यावं लागतं, काय करू. गोळ्या संपल्या पोराच्या. ए कृष्णा, अरे ती गाय नसून वेड्या बैल आहे. काय नाही करू शकत तो. राईचा डोंगर पर्वत नाही, तो काही करू शकतो. करशील तरी नोहे काही, 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 करशील तरी नोहे काही. हॅलो. करशील तरी नोहे काही, करशील तरी नोहे काही, करशील तरी नोहे काही. राईचा डोंगर पर्वत राय, डोंगर पर्वत राय, करशील तरी नोहे काही, करशील तरी नोहे काही. आपले करुणेचे सही करू आई मजवरी, तरी नोहे काही, करशील तरी नोहे काही, नोहे काही, नोहे काही. तो काही करू शकतो. गतीर वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू परिलस्थानम निधानम बीजमय. त्याची सत्ता आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले. जो जगाते तुझी असत्यने वेदासी बोले, सूर्यासी चालणे तू ऐसा, तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो काही करू शकतो. बैलाचं दूध काढलं, पावा माझ्याकडं. कशात दूध काढलं? ठीक आहे, देव आहे, तो काही करू शकतो. सत्ता आहे त्याच्याकडे. तो कोणाच्याही मग ईडी लावू शकतो. बरोबर आहे की नाही? सत्ता आहे ना त्याची. तो काही. राजा बोले दर हाले, त्यानं ठरवलं की उद्या आपल्या महादेवाच्या मंदिरावर आरक्षण टाकायचं, लगेच टाकतील ते. सत्ता आहे ना त्यांच्याकडे. बरोबर आहे का नाही? सत्ता असल्यानंतर माणूस काही करू शकतो. तो देव आहे. गतीर वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू परिलस्थानम निधानम बीजमव्यम. ही सर्व सत्ता त्याची आहे. ठीक आहे महाराज. जगाच्या मालकाने बैलाचं दूध काढलं असं नाथ बाबा सांगतात, मी सांगत नाहीये. तेच प्रमाण तुकोबरायकडे लावा महाराज. तुकोबराय वैकुंठातून 3 लोकांसाठी खाली आलेले, आपल्या मुली भागीरथीसाठी आलेले, निळोबरायसाठी आलेले, आणि संताजी महाराज जगनाडे यांच्यासाठी आलेले. माझे वडील मला न भेटता निघून गेले. कुठं? रडायला लागले. भागीरथ बाबा बाबा गेले कुण्या गावा, बाबा बाबा गेले कुण्या गावा, बाबा बाबा गेले गावा,
गावा भागीरथी 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 करी बाबा गेले पुण्या बाबा गेले पुण्या भागीरथी करी धावा बाबा गेले कोण्या गावा ते बाबाच्या ऐवजी मामा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा जगद्गुरु तुकोबराय वैकुंठातून खाली आपल्या मुलीसाठी आले सुंदर अशा शेवया तयार केल्या भागीरथी मनातल्या मनात विचार करते या शेवयासोबत जर थोडं दूध असलं तर माझ्या बाबाचं जेवण चांगलं होईल गडवा घेतला आणि विचारू लागल्या आई ओ माय माझे वडील वैकुंठातून मला भेटण्यासाठी खाली आले हो थोडं दूध भेटेल का 2-4 घरी गेल्या पण दूध भेटलं नाही पुरीचा तो नाराज चेहरा पाहिल्यानंतर तुकोबराने भागीरथीला विचारलं भागीरथी का चिंता करतेस का नाराज काही नाही बाबा एवढ्या सुंदर शेवया केला आणि त्याच्यासोबत जर थोडं दूध असलं तुमचं जेवण चांगलं होईल देतो गडवा माझ्याकडं गडवा स्वतःच्या हातात घेतला आणि महादेवाच्या मंदिरात गेले आणि महादेवाच्या मंदिरात समोर जो बसलेला नंदी असतो वेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले जगद्गुरु तुकोबरायचं वर्णन करत असताना अरे देवाने जिवंत बैलाचं दूध काढलंय आणि तुकोबरायने निर्जीव नंदीचं दूध काढलंय 2 आता ज्ञानोबरायचं पहा जगद्गुरु तुकोबराय प्रभू रामचंद्राच्या जीवनातला प्रसंग पहा शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखाणलेली अहिल्याचा उद्धार प्रभू रामचंद्राच्या चरणस्पर्शाने झाला पण पहिली कोण होती ती महिलाच होती अहिल्या होती गौतम ऋषीच्या शापाने ती काय झाली होती शिळा झाली होती दगड झाली होती आणि प्रभू रामचंद्राचा चरणस्पर्श झाल्यानंतर ती परत काय झाली स्त्री झाली अरे स्त्रीचं स्त्री करणं सोपं आहे हो महाराज ज्ञानोबरायचा चमत्कार पहा जी ही निमिष मात्रे देह पालटीला हो स्त्रीचा तो केला पुरुष उभा जी ही निमिष मात्रे देह पालटीला स्त्रीचा तो केला पुरुष उभा हो जी निमिष मात्रे देह पालटीला स्त्रीचा तो केला पुरुष उभा अरे स्त्रीचं स्त्री देवाने केलं पण स्त्रीचं पुरुष जर कोणी केलं असेल तर माझ्या ज्ञानोबरायने केलंय म्हणून जयाचे हे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे जे रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात मामा ते काय नाही करू शकत ते काय मुगे महाराज करील ते काय मुगे महाराज करील ते काय मुगे महाराज करील ते काय मुगे महाराज हो करील ते काय नोही महाराज करील
बल रे डाबोले अंगी ऐसे 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 बल रे डाबोले मोगे महाराज करीलते काय मोगे महाराज करीलते काय मोगे महाराज करीलते काय मोगे महाराज हो करीलते काय नोए महाराज करीलते काय मोगे महाराज हो करीलते काय नोए महाराज करीलते काय मोगे महाराज घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात करील ते काय काहीही करू शकतात ते काय नाही केलं त्यांनी. रेड्याच्या मुखातून वेद बोलवण्याची ताकद ज्या महात्म्यामध्ये आहे, जे निर्जीव भिंत चालू शकतात, ते तुमच्या आणि माझ्या अंतकरणातली इच्छा निश्चित पूर्ण करतील. फक्त तुकोबरायने जो शब्द वापरलाय तो खूप महत्वाचा आहे. परिपा हे बीज शुद्धांगी. कुठंतरी कमी पडतोय बसणारे मंडळी. परमार्थ करत नाही असं मत नाहीये माझं. तुम्ही अरे 7-7 क्विंटलाच्या चपात्या खातोय आपण 7 दिवसात. काय परमार्थ कमी थोडा झालाय महाराज? बरोबर आहे का नाही? 6-6, 7-7, 8-8 हजार रुपये लोक दररोजचे जेवायला आहे. परमार्थ कमी नाही. आज बसायला जागा नाहीये. एवढे लोक कीर्तनासाठी आहे, पण कीर्तनाचं काही बेनिफिट मला वाटत नाही भेटतंय आपल्या लोकांना. परमार्थ खूप वाढलाय हो, खूप परमार्थ वाढलाय. खूप म्हणजे खूप एवढा वाढलाय. तुम्ही कोणत्याही देवस्थानला जा, गर्दी तेवढीची. तुम्ही आळंदीला जा तेवढीचे, तुम्ही ओंकारेश्वरला जा, तुम्ही उज्जैनला जा, तुम्ही पंढरपूरला जा, तुम्ही कोल्हापूरला जा, तुम्ही ज्योतिबाला जा, पब्लिक तेवढीची. आणि ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेले गोव्याला सुद्धा पब्लिक तेवढीची. पब्लिक कमी कुठंच नाहीये. श्रावण महिन्यात तो बाप रे बाप एवढे लोक परमार्थ करतात बाबा 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 बाबा. जे 12 महिने धाब्यावर असतं ते नालायक 1 महिनाभर दाढी सुद्धा करत नाही महाराज. आपण जर म्हणलं चला जेवायला, नाही 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 म्हणे महाराज मला श्रावण आहे. अरे अख्ख्या गावातले बोकडे खाल्ले तू नालाय का? आणि श्रावण धरतो, काहीच फायदा नाहीये. माझी विनंती आहे, श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा आपण पिण्यापासून करतोय. ज्या दिवशी श्रावण सुरुवात आहे त्याच्या आदल्या दिवशीची पहाटे डुकर सगळे धाब्यावर असतात महाराज. आणि श्रावण संपल्यानंतर या डुकरांनी त्या अमावस्याचे नाव गटारी अमावस्या दिली महाराज. गटारात माणसं नसतात हो, डुकरं असतात महाराज. अरे तुम्ही काय समजतात महादेवाला? काय समजता देवाला? माझी विनंतीकडे घुम्या हो, घुमवा घुमी बायको सोबत केली तर चालेल, घुमवा घुमी माणसाने माणसासोबत केली तरी चालेल, मित्रासोबत करा, आपल्या बापासोबत करा, बायकोसोबत करा, पण घुमवा घुमी देवासोबत करू नका बरं. कारण जगातला सगळ्यात घुम्या देव आहे. तुम्ही जरी त्याला भोळं म्हणत असाल, शिव भोळा चक्रवर्ती, पण त्याच्या भोळेपणाचा एवढा फायदा नका घेऊ. 3रा डोळा जर उघडला तर कधी भस्म करायला काही सांगता येत नाही तुम्हाला. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ मोज का करा रे गड्यानो, थोडा करा, थोडे परीने रे, शॉर्ट बट स्वीट. अगदी थोडा करा, पण श्रद्धेनं करा, प्रेमानं करा, भक्तीनं करा, भावनेनं करा. आपला परमार्थ कमी पडतोय. श्रावण महिना आला की महादेव कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता जळारी कारुण्य शंभू बहुधोकारी तुझवीन शंभू. बस सोमवार गेला की मंगळवार, मंगळवार गेला की एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काही काम. बस झालं लगे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. बुधवार गेला की लगेच गुरुवार स्वामी समर्था माझे आई मजला ठाव द्यावा पायी. बस गुरुवार गेला रे गेला की शुक्रवार अनादि अंबिका भगवती बोध परडी घेवोनी हाती. बस शुक्रवार गेला रे गेला की लगे शनिवार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस. असं दिवसाला देव बदलल्यानंतर कुठं देव भेटत असतो का महाराज? शनिवारच्या रात्रीचे 12:15 वाजले रे वाजले की आलं महाराज. काठीनं गोंगड घेऊ द्या
अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेम नगरा वारी ए सावध होनी भजनी लागा देव करा हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हा मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हो मल्हारीची वारी मल्हारीची हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी असं दिवसाला देव बदलल्यानंतर लक्ष द्या दिवसाला देव बदलल्यानंतर तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही म्हणून तुकोबराने शब्द वापरला परिपाहे बीज शुद्धांगी. अरे ज्ञानोबराय तुकोबराने आपल्याला जेवढं दिलं तेवढं कोणीच दिलं नाही गाऱ्यानो. घरी कामधेनू गाय पण आपल्याला जर्सीचं दूध प्यायची सवय झाली. घरी कोण आहे? घरी तुमच्या आणि माझ्या कामधेनू गाय आहे पण तुम्हाला आणि मला पुड्याचं दूध प्यायची सवय झाली, जर्सीचं दूध प्यायची सवय झाली. ज्ञानोबराय तुकोबराने काय द्यायला पाहिजेत महाराज? मी तर नारदाच्या गादीहून सांगतो, गायन शिकायचं असेल, पखवाज शिकायचा असेल तरी सुद्धा दुसऱ्या देवतेची आराधना करायची गरज नाहीये. या जगातले पहिले संगीत अलंकार जर कोण असेल तर माझे ज्ञानोबराय महाराज. तुम्ही म्हणाल महाराज का? जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नामदेवरायच्या कीर्तनातली पहिली चाल माझ्या ज्ञानोबरायला होती. आणि शास्त्र असं सांगतंय, व्यवहार असं सांगतंय की पहिली चाल कधीच बेसुऱ्या लोकांना नसते महाराज. ज्याला चांगलं गाता येतं त्याला मानाची चाल असते, बरोबर आहे का नाही? मग नामदेवराय सारख्या महात्म्याच्या कीर्तनामध्ये पहिली चाल जर ज्ञानेश्वर महाराज म्हणत असेल तर तुमची मागणीच काय ज्ञानोबरायकर महाराज? मी खरं सांगू का, ज्ञानोबराय संत नाही, ज्ञानोबराय तुमची माझी माय आहे, बरोबर आहे का नाही? आणि त्या आईला तुम्ही मागत राहा, ती आई तुम्हाला काहीही देईल. फक्त परिपाहे बीज शुद्धांगी. ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना तुकोबराने सांगितलं जयाने घातली मुक्तीची गवांदी. गवांदी या शब्दाचा अर्थ आहे अन्नक्षेत्र. गवांदी या शब्दाचा अर्थ काय? अन्नक्षेत्र. आता एवढं मोठं आपलं धान्याचं कोठार आहे, दररोजचे 5,000 लोकांचं जेवण आहे, कधी 6,000 आहे, कधी 7,000 आहे. प्रत्येक ग्रुप वाईज प्रत्येक लोकांनी अन्नदानाची सेवा घेतलेली आहे. कोणी चपाती भाजी करतंय, कोणी भात बुंदी करतंय. तुम्ही जर तिरुपतीला गेले नसेल तर जाऊन या. एका टायमाला 25,000 लोक जेवतील एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे तिथलं. तुम्ही जर शिर्डीला गेले तर 5,000 लोक जेवतील एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. जर तुम्ही शेगावला गेले तर 10,000 लोक जेवतील एवढं मोठं अन्नक्षेत्र आहे. या तिन्ही अन्नक्षेत्राचा एक वेगळा मेनू असतो. तुम्ही तिरुपतीला जर गेले तर सांबर भात भेटतं. काय भेटतं? सांबर भात. रसम भेटतं, बरोबर आहे का नाही? अन्नम पप्पू, बस 2च गोष्टी तिकडं. तुम्ही जर शिर्डीला गेले तर चपाती भात वगैरे भेटतोय, अजून एक मिष्ट अन्न भेटतंय, कधी लाडू भेटतो, कधी काय भेटतो. तुम्ही जर गजानन महाराजांकडे गेले तर चपाती भाजी भात, कधी शिरा भेटतो, कधी वेगळं जेवण असतं. तिरुपतीला गेले तर बुंदी भात भेटल, भात सांबार भेटल. शिर्डीला गेले तर भाजी भात भेटल. गजानन महाराज संस्थानला गेले तर त्याच्याबरोबर मिष्ट अन्न भेटल. ज्ञानोबरायांनी भाताचं आणि वरणाचं अन्नक्षेत्र नाही टाकलं. ज्ञानोबरायांनी बुंदीचं आणि भाजीचं अन्नक्षेत्र नाही टाकलं. या जगातलं सगळ्यात मोठं अन्नक्षेत्र टाकलंय जयाने घातली मुक्तीची, म्हणजे मोक्षाचं अन्नक्षेत्र टाकलंय. काय टाकलंय? मोक्षाचं अन्नक्षेत्र टाकलं. जे जया पाहिजे ते खटनट यावे, शुद्ध होनी जावे, तोंडी पीठी भावे सोख मेला, तोंडी पीठी भावे सोख मेला, तोंडी पीठी भावे सोख मेला. हो टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट तुझा
मेळविली मांदी वैष्णवाची. सर्वांनी या रे या रे, लहान थोर याती भलती नारी नर करावा विचारण लगे चिंता. मी तर नेहमी कीर्तनातून सांगतो, अरे महाराष्ट्रातला पहिला जातीवाद संपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलेलं आहे. महाराज न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर, याता याती धर्म नाही विष्णू दासा. निर्णय ऐसा वेदशास्त्री सर्वांना घेऊन या वारकरी संप्रदायाचा पाया माझ्या ज्ञानोबरायांनी रचला. मेळविली मांदी वैष्णवाची म्हणून तर म्हणतात ना, ज्ञानदेव वैष्णव मोठा. या विश्वातले सगळ्यात मोठे वैष्णव जर कोण असेल तर माझे ज्ञानोबराय आहे. आणि त्या ज्ञानोबरायांनी सर्वांना एकत्रित घेऊन वैष्णवांची मांदी आळी तुमच्यानी माझ्यासाठी तयार केली. काय त्या ज्ञानोबरायचं वर्णन करायचं, करील ते काय नो हे महाराज, परिपा हे बीज शुद्धांगी. विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुरुष मंडळी हातवर करा बरं तुम्ही सर्व. वा 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 करा सर्व. वा, ज्यांना हात येतेच वर करा, ज्यांना नाही ते नका करू. 2 मिनिटं सर्वांनी. माझ्या महिला मंडळी तुम्ही नाही, तुम्ही शांत बसा. पुरुष मंडळी केले हातवर. टाळ नाही, पखवाज नाही, फक्त मी आणि तुम्ही एका टाळा स्वरामध्ये नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. हो घ्या, हात खाली घ्या. घेतले. वा वा. आता महिला मंडळी टाळी नका वाजू, फक्त तोंडाने म्हणा नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. टाळी नका वाजू, फक्त तोंडाने म्हणा नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय. आवाज चांगला आहे गड्या हो तुमचा, पण सगळ्याचे साऊंड चायनाचे मारे. 2 मिनिटं सर्वांनी करा हातवर. हातवर करा. भोलेनाथ बाबा सुद्धा त्यांच्या मंदिरामध्ये डोलले पाहिजे, त्यासाठी फक्त 40 सेकंद माझ्या पाठीमाग. नम शिवाय ओम नम शिवाय हर हर गंगाधरा शिव गंगा
घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची तुका म्हणे तेथे सुखा काय उने राहे समाधाने चित्ताच्या. काही कमी नाही आहे ते ज्ञानोबराय तुकोबरायच्या ठिकाणी, फक्त आपण कुठंतरी कमी पडतोय. तुम्हाला असं वाटतं हे केलं की आपल्यावर कृपा होईल, ते केलं की आपल्यावर कृपा होईल. बसणारे मंडळी, एकनिष्ठतेमध्ये जेवढं पुण्य तेवढं कशातच नाही आहे. जेवढे काही साधू संत मंडळी या वारकरी संप्रदायामध्ये झाले त्यांनी फक्त तुम्हाला आणि मला एवढंच सांगितलं, एक गाऊ आम्ही. अरे ज्ञानोबराय सोबत नामदेवराय तीर्थयात्रेला चालल्यानंतर नामदेवरायने पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा तीर्थयात्रेला चाललोय मी तुमच्या इच्छेनुसार, पण माझी विनंती ऐका. कटेवर कर नाही ज्या देवाचे, नघे मी तयाचे दर्शन देवा. ज्या देवाचे कटेवर कर नाहीये अशा देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाहीये. म्हणून तर जगाचा मालक नामदेवरायच्या हाताने नैवेद्य खात होता, म्हणून तर जगाचा मालक नैवेद्य नामदेवरायच्या हाताने दूध पेत होता, म्हणून तर न सांगता करी सर्व काम. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, खूप आनंदाने तुम्ही सर्व मंडळी परमार्थ करता. एवढं सुंदर मंदिर आहे. अरे औंढा नागनाथला गेल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. औंढा नागनाथला गेल्यानंतर भगवान भोलेनाथाचं दर्शन घेण्यात जेवढं समाधान आहे तेवढंच समाधान आपल्या मंदिरात आल्यानंतर होतंय. महाराज मला आल्यानंतर बरेचसे मंडळी म्हणले, महाराज आमच्या भगवान भोलेनाथाचं मंदिर जागृत आहे. जगातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे सगळे जागृतच आहे, झोपलेला कोणताच देव नाही आहे. तुम्हाला असं वाटतंय, बऱ्याचशा ठिकाणी गेले लोक म्हणतात, महाराज आमच्या गावचा मारुती जागृत आहे, मग बाकीचे का झोपेले का? देव हा जागृत आहे म्हणून तर तुम्ही एवढे आनंदात जगताय. ज्या दिवशी त्याला झोप येईल त्या दिवशी तुमचा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार नाहीये. केदारनाथाला फक्त डुकली लागली होती. केदारनाथाला फक्त काय लागली होती? डुकली लागली होती. तिथं काळं कुत्र सुद्धा जिवंत राहिलं नाही महाराज. म्हणून देव जागृत आहे म्हणून तुम्ही एवढ्या आनंदानं परमार्थ करता. मला विनंती करायची, परमार्थ खूप जोरात करताय, सप्ताहे खूप जोरात करताय, पण बसणारे मंडळी या परमार्थाचं बेनिफिट काहीतरी तुमच्याने माझ्या पदरात पडलं पाहिजेत. सप्ताहाचं बेनिफिट तुमच्याने माझ्या पदरात पडलं पाहिजेत. अरे एवढा मोठा लाखाने खर्च करताय, आपल्या सप्त्याचं बजेट जर पाहिलं, आपल्या सप्त्याचं नियोजन जर पाहिलं तर कमीत कमी 25-30 लाख रुपये खर्च आहे का नाही हो? अहो 6 ते 6.5 लाख रुपये नुसते मंडपाला खर्च झालाय. वॉटरप्रूफ मंडप आहे, परत अजून वादकाचा खर्च वेगळा आहे. गायक समजा परिसरातले त्यांना नाही दिलं तरी चालतं. मामा आहे ना ते आपले, जिल्ह्याचं वैभव आहे, बरोबर आहे का नाही? रुपये द्याला तरी तो बाबा नाराज होणार, मी घेतो याची गॅरंटी. पण मला माहिती आहे तुम्ही त्यांना नाराज करणार याची गॅरंटी मला आहे, बरोबर आहे का नाही? ऐका लक्ष देऊन. एवढा मोठा खर्च करताय, चांगली गोष्ट आहे. तुम्ही देवासाठी खर्च करताय म्हणून देव तुम्हाला देतोय. मी भोलेनाथाच्या दरबारात सांगतो महाराज, खोटं नाही सांगत, माझ्या गुरुजीचं वाक्य आहे, तुम्ही देवासाठी खर्च करा, देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. कारण देवाचा स्वभाव आहे मामा, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी. अरे सुदाम्या ज्यावेळेस देवाला भेटायला गेला ना मामा, त्यावेळेस सुदाम्याचं 4 दिवस झालं घरात चूल पेटलेली नव्हती, फाटकत होतं, काहीच नव्हतं. देवाने सांगितलं, हे बघ मी तुला सोन्याची नगरी देईल, काळजी करू नको, पण सोन्याची नगरी देण्याच्या अगोदर जगाच्या मालकाने पोहे का होईना देवाचे सुदाम्याचे घेतले. महाराज तुम्ही देवासाठी खर्च करा. माझे गुरुजी मला सांगतात, अरे माणसानं देवासाठी खर्च केलं पाहिजे, देवानंच दिलेलं आहे आणि देवासाठी खर्च करायचं काय कठीण आहे महाराज? अरे देवानंच फुलं निर्माण केलेले, देवानंच अन्न निर्माण केलेलं, देवानंच पाणी निर्माण केलंय. पाणी का तुमच्या बापान निर्माण केलंय का माझ्या बापान निर्माण केलंय? अरे त्यानं निर्माण केलेलं पाणी आपण फक्त कमंडलूत घ्यायचं आणि त्याला काय करायचंय? वाहायचंय. त्यानंच निर्माण केलेलं फूल आपण फक्त झाडाचं तोडायचं आणि काय करायचं? त्याला वाहायचंय. आपल्याजवळ जेवढं काही आहे, अरे हा देह सुद्धा त्यानंच दिलेला आहे, तर बाकीच्या गोष्टी सोडून द्या, हा सुद्धा त्याच्यासाठी समर्पित करा. निश्चित माझा जगाचा मालक तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. 25 ते 30 लाख सेंदूर जनाकर मंडळी, सेंदूर जनाच ना, सेंदूर शना कर मंडळी, ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळी 30 ते 35 लाख रुपये सप्त्यासाठी खर्च करताय गड्यानो. याच्यापेक्षा जास्त करा, त्याबद्दल माझं दुमत नाहीये. पण काल्याच्या दिवशी कमीत कमी 100 पोरांनी तरी गळ्यामध्ये माळ घाला, म्हणजे सप्ताह सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. काल्याच्या दिवशी आमच्या सोपान महाराजांची कथा चालू आहे, त्यांच्याकडून कमीत कमी 100 पोरांनी तर माळ घाला, 100 पोरांनी तर दारू सोडा, 100 पोरांनी तर जीवनातले काही व्यसन सोडा.
निश्चित माझ्या जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. खर्च चालू आहे, पंक्ती चालू आहे, लोक रटावून 4-4 चपात्या खाता येते, पर 3-3 किलो आमटी पेता येते, काहीच फायदा नाही. कहा गए थे तो कहा नाही और क्या लाया तो कुछ नाही. गाढवाने शेत खाल्लं पाप ना पुण्य. जर काही जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर जीवनामध्ये काहीतरी सुधारणा करा. तरुण पोरांना मी आव्हान करतोय गड्यांनो, तरुण पोरांना माझे हात जोडून विनंती आहे. सध्या सगळ्यात मोठं जर संकट असेल तर महाराष्ट्रातल्या तरुणांवर आहे. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे भारताला पाकिस्तानपासून भीती नाहीये, भारताला बांगलादेशपासून भीती नाहीये, भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही, भारताला आतंकवाद्यापासून भीती नाही. पोरांनो, भारताला सगळ्यात मोठी भीती जर कशापासून असेल तर फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. पोरांनो, जीवनामध्ये व्यसन नका करू. तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, आदर्श घ्या त्या मुस्लिम लोकांचं. ते दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खातील, पण त्यांच्या पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर या देशामध्ये 2% सुद्धा नाहीये. आणि तुमची ना आपली पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर 85च्या पुढे गेलोय आपण. कितीच्या पुढे गेलोय? 85च्या पुढं. आपल्या लग्नात फक्त वरमाय नवरी पेल नसती, नाही तर वरबाप बी पेले, नवरदेवाचा मामाही पेले, नवरीचा मामा डायरेक्ट नालीत पडलेला आहे. माझी विनंती गड्यांनो, कुठं चाललोय आपण? थोडं सावध व्हा. पोरांनो, माझे हात जोडून विनंती आहे, आलतू फालतू लोकांचं रक्त नाही रे तुमच्या शरीरामध्ये. तुम्ही काही आलतू फालतू लोकांचे वारसदार नाहीये रे. अहिल्याबाई होळकरांचे वारसदार आहोत आपण, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत, धर्मवीर संभाजीराजांचे वारसदार आहोत, महाराणा प्रतापांचे वारसदार आहोत. अरे आपलं खूप चांगली खानदानीतले लोक आहे गड्यांनो आपण. आपल्या राजाने 40 दिवस औरंगजेब बादशाने संभाजीराजांना त्रास दिला, काय नाही करता आलं. त्यावेळेस जर संभाजीराजे मॅनेज झाले असते तर काही गेले असते? अजिबात नाहीये. अंगावरची कातडी काढली, गरम सळाया संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये घातल्या तरी संभाजीराजाने धर्म सोडला. अशा राजाचं रक्त आहे तुमच्या आणि माझ्या अंगामध्ये, काही आलतू फालतू लोकांचं रक्त नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, संभाजी राजांचे वारसदार म्हणून घेतायत ना तुम्ही, अहिल्याबाई होळकरांचे वारसदार म्हणून घेताय ना तुम्ही, महाराणा प्रतापांचे वारसदार म्हणून घेताय ना तुम्ही, तर माझी विनंती गड्यांनो तुम्हाला, त्यांच्यासारखं आदर्श जीवन ठेवा. अरे 1,000 रुपयावरून कोंबडीच्या टांगावर आणि देशीच्या बाटलीवर मतदान विकणारी जात आपली, आपण काय संभाजीराजांचा आदर्श जीवनासमोर ठेवायचा? अरे कधीतरी अशा मोठ्या लोकांचा जीवनामध्ये आदर्श ठेवा. माझी तर बसणाऱ्या सर्व तरुणांना विनंती आहे, तुमच्या मोबाईलचा डीपी, तुमच्या मोबाईलचं स्टेटस सुद्धा या महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजेत गड्यांनो. कोणाचे स्टेटस ठेवून जीवनाचं जीवन बर्बाद नका करू. अरे ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला, ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला अशा लोकांचा आदर्श ठेवा. मोबाईल चेक करा, या महाराष्ट्रातल्या कोणत्याच आमदाराचं पोरगं मिलिटरीत नाहीये, या महाराष्ट्रातल्या कोणत्याच खासदाराचं पोरगं मिलिटरीत नाहीये, या महाराष्ट्रातल्या कोणत्याच वकिलाचं पोरगं मिलिटरीत नाहीये, या महाराष्ट्रातल्या कोणत्याच उद्योगपत्याचं पोरगं मिलिटरीत नाहीये, या महाराष्ट्रातल्या कोणत्याच डॉक्टरचं पोरगं मिलिटरीत नाहीये. अरे पाकिस्तानी सैन्यांच्या हृदयामध्ये गोळ्या खाणारे भारतातले जेवढे काही जवान आहे तेवढे फक्त आणि फक्त माझ्या शेतकऱ्याचे पोर आहे. हाही विचार जीवनामध्ये करत जा. अशाही लोकांचा आदर्श जीवनामध्ये ठेवत जा गड्यांनो. म्हणून सर्व तरुणांना माझी विनंती आहे, कधीतरी सावध व्हा. अगदी हाकेच्या अंतरावर तुम्हाला हिंगोली आहे, हाकेच्या अंतरावर तुम्हाला जवळा बाजार आहे, हाकेच्या अंतरावर इकडे वसमत जवळच आहे तुम्हाला, बरोबर आहे का नाही? तुम्ही अशा मध्यस्थी ठिकाणी आहात, उद्योगधंदे करा, व्यवसाय करा. 4 एकर जमीन असेल, 4 म्हशी घ्या, दररोजचं दूध काढून बाजाराला द्या, 50,000 रुपये महिना पडल. अरे UP बिहारचे लोक तुमच्या औंढ्याला येऊन पाणीपुरी ऐकून कोटी कोटी रुपयाची जागा घेतल्या रे त्यांनी. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या हिंगोलीत येऊन मेन चौकात त्यांनी स्वीट मार्ट टाकले. तुम्हाला जर एखादी चांगली रूम करायची असेल तर चांगल्या एरियामध्ये रूम सुद्धा भेटत नाही. तुम्ही कमवलेली इज्जत आहे तुमच्या गावात. अरे तुम्ही गावच्या असून तुम्हाला चांगल्या एरियामध्ये रूम भेटत नाहीये. ते बिहारहून येऊन त्यांनी चांगल्या एरियामध्ये कसे फ्लॅट घेतले, त्यांनी राजस्थानहून येऊन मेन चौकात कशी जागा घेतली, याचा कधीतरी विचार करत जा गड्यांनो. तरुणांनो, एकत्रित राहा. मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे, सोडून द्या. प्रत्येकाच्या मुखामधून एक वाक्य निघलं पाहिजे, मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे. ही भूमिका जर प्रत्येकानं ठेवली तर निश्चित मी समजेल आपलं कीर्तन सार्थक झालं. एवढं सुंदर नियोजन तुम्ही सर्व करता. हे सर्व जर श्रेय जात असेल तर तरुणांना जात आहे महाराज. वाढण्याची व्यवस्था तरुणच करता येते. तुमच्या राहण्याची सगळी व्यवस्था कोण करताय? तरुणच करतायत.
महाराज आले की फटाके वाजवायची व्यवस्था सुद्धा कोण करतंय? तरुणच करतंय. मग तरुण मंडळी, तुम्ही सगळं चांगलं करता, फक्त गळ्यामध्ये माळ घाला. तुम्ही मी आल्यानंतर 10,000चे फटाके वाजवले तरी पुरुषोत्तम महाराजाला बरं वाटणार नाही. तुम्ही गुलाबाचे नाही कमळाचे फुलं माझ्या गळ्यात घातले तरी मला बरं वाटणार. तुम्ही 50 ने 60-70 हजार रुपये जरी मला दिले तर मला काही त्याचा फरक पडणार नाही. पण मी कीर्तनाला आल्यानंतर जर माझं कीर्तन ऐकून 100 पोरांनी 50 पोरांनी माळा घातल्या तर मी समजेल माझा जन्म सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही गड्याने. फटाके, पैसे, गुलाबाचे फुलं हाहान होऊन लोक ना मला दररोजच आहे. झोपीत बी लोकच आहे, उठलं की लोकच आहे. आणि पैसे तर माझ्या आईचंच नाव लक्ष्मी, त्याच्यामुळे बाकीचा ताण घ्यायचं काही कारण नाही आहे. तुम्ही देत राहा, लोक देत राहतील. जलनेवाले जलते, लेनेवाले लेते. बरोबर आहे का नाही? ताण नाही घ्यायचं. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, लक्ष देऊन ऐका. तरुणांनो एकत्रित राहा. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. मला खूप आनंद वाटतोय. मी आलो त्यावेळेस मला वाटत होतं छोटा कार्यक्रम असेल, पण कार्यक्रमाचा मोप, कार्यक्रमाचं नियोजन, सगळे कार्यक्रमाची जर पत्रिका पाहिली, गुणीजन, गायक, वादक, सगळं माईक सिस्टीम सगळं जर पाहिलं तर मी खरं सांगू 100 पैकी 110 मार्क तुमच्या गावाला देतो महाराज मी. अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. तरुणांना माझी विनंती, एकत्रित राहा. देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी दररोज सांगतोय, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी समजून चालाल की आपल्या जीवनातलं प्रेम गेलं. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. बसणारे मंडळी, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी नेहमी आवर्जून म्हणत असतो, आई माझी. हे गाणं थोडं लिटिगेशन मध्ये होतं मागं 2-3 महिन्यापूर्वी. आता मोकळं झालं लिटिगेशन. बरोबर आहे का नाही? मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, अग चंद्राची कोर. शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती गड्यांनो, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलं. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. या श्रावण महिन्यामध्ये, मागच्याही महिन्यामध्ये अनेक ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला. अच्युत महाराज दस्तापूरकरांचा पंढरपूरचा सप्ताह सोडल्यानंतर एवढा समाजाने एवढं सुंदर नियोजन फक्त तुमच्याच गावात पाहायला भेटलं बरं महाराज. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी केलं. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला. महाराष्ट्रातील टॉप 10 जे काही 5 पखवाजे आहे त्याच्यामध्ये पहिला नंबरचं नाव ज्या माझ्या मित्राचं घेतलं जातं, आमच्या कृष्णादादासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. बसा बसा, पाठीमागचे उठू नका. तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ उठली तर पहा बघा खाली. ज्यांनी गोड असं गायन केलं असे असणारे आमचे मराठवाड्याचं वैभव, आमचे एकनाथ दादा पौळ. दादालाही एकनाथ महाराज ना, कैलास महाराज पौळ दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आपल्या भागाचं वैभव माझ्यावर खूप
प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे बाळू मामा सुरेगावकर. वा वा, भाग्यवान आहे बरं. महाराष्ट्रात हजारो गायक येतील, हजारो गायक जातील, पण मामा तुम्ही खरोखर भाग्यवान आहे. कीर्तनकार होण्याची अपेक्षा करू नका. याचं कारण तुम्हाला सांगतो. जो कीर्तनकाराला महाराष्ट्रात मान आहे तो जिल्ह्यात तुम्हाला आहे महाराज. बरोबर आहे का नाही? आणि जिल्हा तुम्हाला जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जायचं गरज नाही तर जिथं पिकतं तिथं विकत नाहीये. पण हाच माणूस महाराष्ट्रात असा आहे, पिकलं बी इथं आणि विकायलाही एक नंबर आहे. बरोबर आहे का नाही? हे सर्वच मंडळी आपल्या मामावर खूप प्रेम करतात. मामा नाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे घुगे दादा आहेत ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली. त्या दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. अजून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमचे विदेही संत गोलू बाबाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. बाबा जय हरी. बरोबर आहे का नाही? लोटांगणे महाराजाचं खूप सुंदर मंदिर बांधण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला आहे आणि वर्गणी गावकऱ्यांकडून नाही आहे. जो कीर्तनकार भेटेल त्याच्याकडूनच वर्गणी महाराज. बरोबर आहे का नाही? काळजी करू नका गोलू महाराज. आम्ही ज्ञानोबरायला दिली. सोपान महाराजांनी मला सांगितलं तुम्ही म्हणसाल ती वर्गणी तुम्हाला भेटून जाईल. ताण घ्यायचं कार्यक्रम नाही, तुमच्याकडूनच घ्यायचं आणि तुम्हालाच द्यायचं. आम्हाला काय ताण आहे महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणून अगदी सुंदर नियोजन केलं आहे. ज्यांच्या मुखातून तुम्ही शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात असे असणारे माझे परम मित्र, लाडके मित्र, आपल्या भागाचं वैभव आमचे सोपान दादा सानप, दादांच्या मुखातून तुम्ही गोड असं शिवमहापुराण कथा श्रवण करत आहात. जसं कीर्तनाला उपस्थित आहात तसं कथेला सुद्धा या. कारण की शिवमहापुराण आहे. सर्वच मंडळी एकदम आनंदात आहे. सर्व कार्यक्रमाचा याचा सांग लाभ घ्या आणि श्रावण महिना होईल तेवढं दान धर्म करा, होईल तेवढं भगवंताचं चिंतन करा, होईल तेवढं भगवंताचं नामस्मरण करा. भोलेनाथ बाबा मंदिरात जरी बसले असेल तरी त्यांचं समाधीमध्ये भजन करी महादेव, श्रीराम जय राम, हा राम पूजी सदा शिव. हो राम पूजी सदा शिव. हो भजन करी महादेव. भोलेनाथ जर देवाचं भजन करतात तर तुम्हीही दररोज संकल्प करा. मी कमीत कमी 11,000 रामकृष्णारी या मंत्राचा जप करतो. निश्चित माझ्या भगवंताची कृपा तुमच्या आणि माझ्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ मंडळी, आयोजक मंडळी, टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर.